सुमतीबाईंची आज जरा लगबगच चालू होती, कारण आज घरी त्यांचा लेक गौतम सहकुटुंब राहायला येणार होता. एका रात्रीपुरताच. म्हणजे गौतम, त्याची मिसेस सायली आणि त्यांची 2 मुलं. आज बऱ्याच महिन्यांनी हा योग जुळून येणार होता. सुमतीबाईंचे यजमान गजाननराव 10 महिन्यांपूर्वी गेले, तेव्हा 10 दिवस ही मंडळी इथे राहिली होती. नंतर स्वगृही परतल्यावर मोठ्यांच्या नोकऱ्या आणि धाकट्यांच्या शाळा आणि तेवढ्यात सुरू झालेलं लॉकडाऊन, त्यामुळे गौतम व सायली कधी एकटे तर कधी दुकटे जरी येऊन भेटून गेले असले सुमतीबाईंना, तरी नातवंड मात्र येऊ शकली नव्हती. त्यामुळेच ह्या दुधावरच्या साईची सोय बेचैन करत होती सुमतीबाईंना. आणि तेवढ्यातच काल रात्री गौतमचा फोन आलेला की ते चौघेही एका दिवसाकरता राहायला येत आहेत. ह्या आनंदाच्या भरात कालची रात्र सुमतीबाईंनी जवळजवळ जागूनच काढलेली. सकाळी 5 वाजताच उठल्या सुमतीबाई. म्हणजे होत्या जाग्याच, पण लोळत पडण्याऐवजी पलंगावरून पाय उतार झाल्या होत्या. त्या पटापट आणखी आटपून देवाचं रोजचं करून त्या स्वयंपाकघरात शिरल्या. ब्रू कॉफी प्यायल्याशिवाय डोकं चालायचं नाही असा विचार करत सुमतीबाईंनी एक मस्त, त्यांना आवडते तशी दुधाळ कमी साखरेची कॉफी बनवली. ती प्यायली आणि अगदी प्राजक्ताचं झाड हललं त्यांच्या मनात. जणू काय काय करायचं आता दिवसभरात त्याचा सडाच पडला त्यांच्या आत. आता मस्त रात्रीपर्यंतचा प्लॅन ठरला होता सुमतीबाईंचा. नाश्त्याला तिखट मिठाचा शिरा, मुबलक दाणे टाकून नि वरून खिसलेलं ओलं खोबरं अन शेव भुरभुरून, मग मस्त आलं घालून चहा त्या तिघांना आणि सायलीला, त्यांना वेलची घालून फिल्टर कॉफी, जेवणात उखडलेल्या बटाट्याची भाजी मसाला डोश्यात असते तशी, आणि मुलांना आजीच्या हातची प्रचंड आवडतात तशी वांग्याची कापं, आमटी, पोळ्या, भात, लसणाची चटणी आणि मूग डाळीची भजीही. वांगिनी बटाटे आणायला खाली उतरू तेव्हा चितळ्यांच्या आम्रखंडांचा 1 किलोचा डब्बा आणू. ह्या विचारावर मान हलवत सुमतीबाईंनी मनातलं पान उलटलं. दुपारचं झोपून उठल्यावर चहा कॉफीसोबत आपण केलेले शंकरपाळे आहेतच. तसंही इतकं जेवल्यावर आणि काय खाणार पोरं तरी. रात्री मग पुन्हा फर्मास बेत करू. चौघांनाही प्रचंड आवडणारी तरीदार मिसळ आणि पाव, नि मागावून थंडगार दहीबुत्ती, मस्त तळलेल्या सांडग्या मिरच्या त्यात चुरडून, आणि बटरस्कॉचचा एक पार्टी पॅकही मागू. वाह! स्वतःवरच खुश होत स्वतःचीच पाठ थोपटत सुमतीबाईंनी पदर खोचला. अगदी ठरल्या बरं हुकूम सगळा बेत होत. जेवण खाणं पार पडत. सुमतीबाई आणि गौतमचं कुटुंब म्हणजे ओघाने सुमतीबाईंचंच कुटुंब हॉलमध्ये एकत्र बसलं होतं. इतका वेळ नुसत्या वाऱ्यासारख्या घरभर घोंगवणाऱ्या सुमतीबाई आत्ता कुठे खुर्चीवर टेकल्या होत्या. त्यांच्या पायाशी बसलेला गौतम त्यांच्या पोटऱ्या दाबत होता, तर सायली बाजूला बसून त्यांचे खांदे चेपून देत होती. दोन्ही नातवंड आपापसात भांडत होती, खेळत होती, पुन्हा भांडत होती. हे भरलेलं घर पाहून सुमतीबाईंना आयुष्य सार्थिक लागल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात सायलीने लेकांना हाका मारत सांगितलं, त्यांचे इकडे तिकडे पडलेले वा मशीन लावल्यानंतर दोरीवर वाळत टाकलेले कपडे घेऊन यायला. बॅग भरून ठेवणार होती सायली, कारण उद्या सकाळी लवकरच निघणार होते ते पुण्याला जायला तिच्या मावस भावाच्या लग्नाला. सकाळी 11चाच मुहूर्त होता, म्हणजे 6 वाजता तरी निघणं मस्टच होतं. नंतर 4 एक दिवस पुण्यालाच राहायचा बेत ठरलेला, कारण माहेरीही जाऊन बराच काळ लोटलेला. सायलीचे आईबाबा, काका काकू, आत्या मावशी, हा सगळा गोतोळा पुण्याचाच. त्यामुळे सगळ्यांना तोंड दाखवेपर्यंत 4 दिवस यू संपणार होते. म्हणूनच बऱ्यापैकी कपडे घेऊनच निघाले होते हे घरून. मुलांचे काही कपडे इथे मशीनला लावून वाळत टाकले होते सायलीने. गौतमची बॅग रेडी होती, स्वतः सायलीची बॅगही रेडी होती. आता फक्त मुलांची, दोघांची मिळून एक असलेली बॅग भरली की काम फत्ते होणार होतं. तिच्या आदेशानुसार दोन्ही लेकांनी आपापले कपडे आणले. दोघांनाही मामाच्या लग्नासाठी म्हणून घेतलेले. प्रत्येकी 2 पॅन्ट्स आणि 2 शर्ट्स, घरी घालायच्या 2 एक चड्ड्यांनी टी शर्ट्स, आणि आत घालायचे प्रत्येकी 2 जोडी कपडे बस. सायलीने पाहिलं न ती म्हणाली, अरे काय हे, मी सगळे कपडे सांगितले ना आणायला. बाकीचे शर्ट्स नि पॅन्ट्स कुठे आहेत? घरून तर घेऊन निघालेलो आपण. मीच स्वतः तर भरलेत. कुठेत ते? चला जा आणा सगळे. लवकर झोपू म्हणजे उद्या लवकर. अरे असे ठोंब्यासारखे उभे का आहात? जा आणा कपडे. 3 पॅन्ट्स 3 शर्ट्स असतील प्रत्येकी अजून. पण हे आईचं इतकं ऐकूनही दोन्ही मुलं जागच्या जागी उभी होती, खाली मान घालून. आता मात्र सायलीचा पारा चढणारच होता की आईसमोर आरडाओरडा नको म्हणून गौतमने सायलीला खून करत शांत बसायला सांगितलं. त्याने विचारलं दोन्ही लेकांना, ओ हिरो कंपनी, काय विचारतीये आई? बाकीचे कपडे कुठे आहेत?
आणत का नाही आहात? काय झालंय? दोन्ही मुलांनी खाली घातलेल्या मानेनीच एकमेकांकडे पाहिलं आणि 13 वर्षाचा मोठा छोकरा बोलू लागला, आई बाबा, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. दुपारी जेवण झाल्यावर बाबा तू बेडरूममध्ये पलंगावर पडला होतास आणि आजी समोरच्या पलंगावर बसली होती आणि आई दोन्ही पलंगांमध्ये सतरंजी हातरून पडली होती. तेवढ्यात बाबा तू मला पॅन्टच्या खिशातला मोबाईल काढून आणायला सांगितलास. तू पॅन्ट दारामागे असलेल्या हुकला अडकवली होतीस. मी दाराचा स्टॉपर वर करून तुझ्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढून घेतला नि दार मागे करत पुन्हा स्टॉपर लावला. तेव्हा आजी जे म्हणाली ते तुम्हीही नाही ऐकलत नि आईनेही. आजी म्हणाली, आज बऱ्याच महिन्यांनी दारामागच्या खुंट्या भरल्या बरं. हे असेपर्यंत बाहेरून आले की कपडे काढून तिथेच अडकवत, कधी कधी तर इतके साठत की तो स्टॉपरही लागत नसे. मग माझी ठरलेली चिडचिड, पण सांगते कोणाला? मीच ह्यांचे कपडे धुवायला टाकत असे. मग जरा एखादा दिवस ह्या दारामागच्या खुंट्या रिकाम्या राहात की पुन्हा आपले ह्यांचे कपडे तिकडे लटकणं सुरू. आता हे गेल्यापासून मात्र कायमच्या रिकाम्या झाल्यात रे ह्या खुंट्या. मी त्यावेळी त्रागा करत असे ह्या गोष्टींचा, पण आता मात्र हे रिकामं जीवावर येते. त्यापेक्षा हे असतेनी त्यांच्या कपड्यांनी भरून गेल्या असत्या त्या खुंट्या, तरी चाललं असतं हो मला. अगदी स्टॉपर नसता लागला तरी काही बोलले नसते मी. पण पण हे हवे होते रे. आता तरी सांगते कोणाला म्हणा. आजी अचानक थांबली बोलायची. तिने बाबाकडे पाहिलं. बाबा मोबाईलमध्ये बिझी होता. आईकडे पाहिलं तिने तर आईचा केव्हाच डोळा लागलेला. मग तिचं बोलणं ऐकणाऱ्या आम्हा दोघांकडे पाहिलं तिने. आमच्या डोक्यावरून हात फिरवला. आमचा पापा घेतला आणि हसून म्हणाली, जा तुम्ही बाहेरच्या खोलीत खेळा, मीही पडते जरा. खेळून झालं की एकाने या माझ्या बाजूला नि एकाने आईच्या बाजूला झोपा. हे बोलताना आजीचे डोळे पाण्याने भरलेले, आजोबांच्या आठवणीने. आणि मे बी तुम्ही तिचं ऐकलंच नाहीत काही म्हणूनही. हे बोलून मोठा लेक थांबला. गौतम आणि सायलीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांनाही कमालीचं अफराद्यासारखं वाटत होतं आता. गौतमने घसा खाकरत विचारलं, अरे पण तुमच्या कपड्यांचा काय संबंध ह्याच्याशी? ते कुठे गेले? मोठ्याने पुन्हा 8 वर्षाच्या धाकट्याकडे पाहिलं एकदा नि म्हणाला, आम्ही दोघांनीही ठरवले की दारामागचे ते 5 हुक्स म्हणजेच आजीच्या त्या खुंट्या यापुढे कधीच रिकाम्या ठेवायच्या नाहीत. आम्ही आमचे बाहेरचे कपडे तिकडे अडकवलेत आणि ते तिकडेच राहतील कायम. महिन्यातून एकदा कधीतरी आम्ही तुमच्यापैकी जो कोणी आजीकडे येईल त्यांच्याबरोबर येऊ आणि ते कपडे धुवायला टाकू. वाळल्यावर ते कपडे पुन्हा दारामागेच अडकून ठेवू. आजी, तुला आता पुन्हा कधीही खूप वेळाकरता तुझ्याने आजोबांच्या खुंट्या रिकाम्या दिसणार नाहीत. आणि हो, दाराचं स्टॉपरही नीट लागलंय, सो तुझी चिडचिडही होणार नाही. गौतम आणि सायली अवाक होऊन बघत राहिले त्यांच्या दोन्ही लेकांकडे. आत्तापर्यंत म्हणजे अगदी ह्या क्षणापर्यंत असलेला त्यांचा गैरसमज अगदीच दूर झालेला की दोन्ही भावांचं आपापसात 1 मिनिट पटत नाही कुठल्याच गोष्टीवर. सुमतीबाईंनी आपले हात पसरवत दोन्ही नातवंडांना जवळ बोलावलं. मिठीत आलेल्या दोघांच्याही गालांचे पापे घेत होत्या सुमतीबाई वाहत्या डोळ्यांनी. आणि सुमतीबाईंच्या मांडीवर आपला एक हात असलेल्या गौतमनी सायलीच्या हातांवरही पडले होते. मग त्या बांध फुटलेल्या आणि तुटलेल्या अश्रूंच्या माळेतील काही अमूल्य मोती. या कथेचे लेखक सचिन श. देशपांडे.